नमस्कार. काल आपण संकल्पना पुरवठ्याच्या संदर्भात किंवा एकूण उत्पादनाच्या संदर्भात उत्पादकाशी संबंधित असणाऱ्या ज्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्याचा विचार करीत होतो. आणि त्या दोन संकल्पनेचा विचार करताना आपल्या असं लक्षात आलेलं होतं की जो खर्च आहे तो खर्च ही एक संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या खर्चाबरोबरच दुसरी जी संकल्पना आहे ती दुसरी संकल्पना म्हणजेच प्राप्ती. थोडक्यात त्याला आपण आवक असं म्हणतो. म्हणजे खर्च अर्थात जावक, जे गेलेलं आहे, जे आपल्याला द्यावं लागते, तर जे द्यावं लागते ते झालं जावक. आणि दुसरी जी संकल्पना आहे ती दुसरी संकल्पना आपण सांगतो ती आहे प्राप्ती, आवक, त्याला आपण म्हणतो. मग खर्च संकल्पना जी आहे ती आपण बघितली होती की वस्तूच्या निर्मितीसाठी किंवा वस्तूच्या उत्पादनासाठी, वस्तू तयार करण्यासाठी उत्पादकाला जो एकूण खर्च येतो, उत्पादन खर्च त्याला आपण म्हणतो. अर्थात जो त्याला खर्च करावा लागतो वस्तूच्या निर्मितीसाठी, वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादकाला जो खर्च करावा लागतो तो सर्व जो खर्च आहे तो त्याला काही जण उत्पादन खर्च असं देखील म्हणतात. तर हा जो खर्च आहे हा खर्च हा 3 प्रकारचा आहे, हे देखील काल आपण बघितलेलं होतं. आणि ते जे 3 प्रकार आहेत त्याचा सविस्तरपणे विचार करताना आपल्या असं लक्षात आलं होतं की तो जो खर्च आहे तो पहिला प्रकार आहे एकूण खर्च, दुसरा प्रकार आहे सरासरी खर्च आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे सीमांत खर्च. हा 3 प्रकारचा जो खर्च आहे तर हा 3 प्रकारचा खर्च वस्तूच्या निर्मितीसाठी, वस्तूच्या किंवा सेवेच्या उत्पादनासाठी त्याला करावा लागतो. मग हा खर्च कशा प्रकारे केला जातो तर यंत्रसामुग्रीवर खर्च केला जातो, कच्चा माल असेल त्यासाठी खर्च केला जातो, इलेक्ट्रिसिटी वगैरे आपण वापरत असू त्यासाठी खर्च करावा लागतो, पाणी वगैरे आणत असू त्यासाठी खर्च करावा लागतो. हा तर खर्च झालाच, परंतु याच बरोबर आपल्याला जे उत्पादन निर्मितीसाठी उत्पादनाचे जे घटक आहेत, उत्पादन निर्मितीसाठी उत्पादनाचे जे विविध घटक आहेत त्या उत्पादनाच्या विविध घटकांचा देखील आपल्याला, त्या उत्पादनाच्या विविध घटकांवर आपल्याला खर्च करावा लागतो. तो खर्च कसा करावा लागतो तर त्यांचं आपण सहाय्य घेतो उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आणि त्यांचं आपण उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य घेतल्यानंतर त्यांना आपल्याला त्याचा मोबदला द्यावा लागतो. मग उत्पादनाचे घटक कोणकोणते आहे? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. संयोजक हाच या 3 घटकांना एकत्र आणतो. म्हणून मग संयोजकाचा जरी आपण विचार सोडून दिला तरी भूमीला आपल्याला खंड द्यावा लागतो. श्रमिकांनी श्रम त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत, म्हणून श्रमिकांनी श्रम खर्च केलेले असल्यामुळे त्याला त्याचा मोबदला आपल्याला द्यावा लागतो आणि तो वेतन किंवा मजुरीच्या स्वरूपामध्ये आपण तो मोबदला देतो. आणि तिसरा जो भाग आहे भांडवल. भांडवल हे कुठल्याही उद्योगासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रकारे निर्मितीसाठी, वस्तूच्या निर्मितीसाठी देखील भांडवल असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मग त्या भांडवलाचा आपण वापर करून घेतो उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आणि मग त्यावेळी त्याला आपण त्याचा व्याजाच्या स्वरूपामध्ये मोबदला देत असतो. म्हणजे संयोजकाला हे उत्पादन घटकांचे मोबदले द्यावे लागतात. एक प्रकारे संयोजकाचा हा खर्च होत असतो आणि हा जो झालेला खर्च आहे तर हाच उत्पादकाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा उत्पादन खर्च आहे किंवा हा खर्च आहे. मग त्याच्यामध्ये आपण विचार केला की एकूण खर्च जो आहे हा एकूण खर्चाचं काल तुम्हाला सूत्र सांगितलं होतं की एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. म्हणजे आपल्याला एकूण खर्च जो आहे हा एकूण खर्च त्यामुळे प्राप्त होतो. नंतर सरासरी खर्च जो आहे दुसरा भाग, तर सरासरी खर्चाच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं होतं की सरासरी खर्च जो आहे तर हा प्रत्येक नगरसंख्येच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च आहे. थोडक्यामध्ये ॲव्हरेज जे आहे तर तो आपण बघितला होता. आणि तिसरा होता सीमांत खर्च. हा जो सीमांत खर्च आहे एक जास्तीचा नग, एक अधिकचा नग आपण उत्पादनासाठी
खर्च उत्पादनासाठी त्या जास्तीच्या नगाला किती खर्च लागतो हे जे पाहणं असते त्याला आपण सीमांत खर्च असं म्हणतो. मग दुसरी जी संकल्पना आहे ही दुसरी संकल्पना प्राप्तीची संकल्पना आहे. आता आपल्याला ते बघायचं आहे की दुसरी जी आहे ही दुसरी संकल्पना त्याला आपण प्राप्ती असं म्हणतो. याला आपण काय म्हटलेलं आहे? याला आपण आवक असं म्हटलेलं आहे. प्राप्ती म्हणजे आवक, येणं. तर हे जे आता उत्पादकाने उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर त्याला जो काय खर्च लागला सॉरी तर त्याला जो काय त्याच्यासाठी खर्च लागला असेल तर तो खर्च त्यांनी तो खर्च केलेला आहे. म्हणजे पहिली जी संकल्पना होती, पहिला जो भाग आहे हा भाग संपलेला आहे की उत्पादनासाठी जो खर्च लागतो हा खर्च. मग वस्तूची निर्मिती झालेली आहे, वस्तूचं उत्पादन झालेलं आहे आणि वस्तूची निर्मिती वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर मग उत्पादक काय करत असतो? वस्तू घरामध्येच ठेवून देतो का? निर्मिती केल्यानंतर, तयार केल्यानंतर, उत्पादन केल्यानंतर तो सगळ्याच्या सगळं घरात ठेवतो का? नाही. कशासाठी करत असतो तो? तर तो विक्रीसाठी करत असतो. लोकांची जी त्याच्या वस्तूला मागणी असते ती मागणी पूर्तता, त्या मागणीच्या पूर्ततेसाठी म्हणून तो निर्मिती करतो आणि मग तो विक्री करत असतो त्या वस्तूंची. म्हणजेच थोडक्यामध्ये काय आहे की तो जो उत्पादन कशासाठी करतो उत्पादन, तर विक्रीसाठी ते उत्पादन जे आहे हे उत्पादन करत असतो. मग हे उत्पादन करून विक्रीसाठी ज्यावेळी तो बाजारात नेतो आणि त्या वस्तूंची विक्री करतो त्यावेळी त्याला जे विक्री मूल्य मिळते तीच त्याची प्राप्ती होय. त्याला मिळालेलं विक्री मूल्य, त्याला जे विक्री मूल्य मिळालेलं आहे तर त्याला मिळालेलं विक्री मूल्य हीच त्याची प्राप्ती होय असं सांगितलं जाते. ही प्राप्ती संकल्पना जी आहे ही प्राप्ती संकल्पना देखील अत्यंत महत्वाची अशी संकल्पना आहे. अत्यंत महत्वाची अशी संकल्पना आहे असं आपण सांगू शकतो. कशी आहे ही? तर विविध किमतींना, वेगवेगळ्या किमती आहे वस्तूंच्या वेगवेगळ्या किमती असतात. तर विविध किमतींना बाजारात वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळालेली रक्कम म्हणजे प्राप्ती होय. म्हणजे काय झालं? प्राप्ती होय. म्हणजे प्राप्ती म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे की बाजारामध्ये विविध ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहे तर त्या विविध वस्तूंना, विविध किमतींना, एक गोष्ट लक्षात घ्या, विविध किमतींना बाजारामध्ये वस्तूच्या विक्रीनंतर, जी वस्तूची आपण किंमत ठरवून दिलेली आहे तर त्या किमतीनुसार विक्री झाल्यानंतर उद्योग संस्थेला जी रक्कम मिळालेली आहे तर उद्योग संस्थेला मिळालेली रक्कम म्हणजेच प्राप्ती होय. मग प्राप्तीची संकल्पना देखील 3 प्रकारची आहे ती आपण पाहणारच आहे. परंतु प्राप्ती म्हणजे काय? तर थोडक्यामध्ये तुम्हाला त्याची व्याख्या अगदी सोपी आणि लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगतो की प्राप्ती म्हणजे उत्पादकाने आपले उत्पादन बाजारामध्ये विकल्यानंतर त्याला जो पैसा मिळतो त्याला आपण प्राप्ती असं म्हणतो. त्याला काय म्हणतोय? प्राप्ती म्हणतोय. एकदम सोपी व्याख्या, समजायला देखील आणि आपल्याला लिहायला देखील सोपी आहे की प्राप्ती म्हणजे काय? तर उत्पादकाने बाजारामध्ये उत्पादकाने जे उत्पादन आहे हे उत्पादन विकल्यानंतर त्याला मिळालेली रक्कम म्हणजेच प्राप्ती होय. आता मी मगाशी व्याख्या सांगताना म्हटलं की विविध किमतींना बाजारामध्ये. आता समजा आपण असा विचार केला की गव्हाचं आपण 10 पोते उत्पादन केलेलं आहे. मग गव्हाचं जे आपण 10 पोते उत्पादन केलेलं आहे तर जो उत्पादक आहे तो समजा असा विचार केला की 2 पोते त्यांनी घरी काढून ठेवलेले आहे आपल्या उपभोगासाठी. किती पोते उरलेले आहे? 8 पोते उरलेले आहेत गहू. मग 8 पोते गहू त्यांनी विक्री करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. 8 पोत्याचं काय केलं त्यांनी? विक्री करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. मग हे जे 8 पोते आहे तो एकदमच्या एकदम बाजारामध्ये नेत नाही आहे. तो काय करतोय? समजा पाहतोय की आपला पुरवठ्याचा नियम काय सांगतो? कमी किंमत असली
पुरवठा देखील कमी होतो. किंमत जास्त असली पुरवठा देखील जास्त असतो. मग सुरुवातीच्या काळामध्ये किमती कमी असतात. तुम्हाला माहिती आहे शेतीचं किंवा उत्पादन धान्य वगैरे जे आहे त्या गोष्टींचं, की आपण देखील ज्यावेळी धान्याची निर्मिती लगेच होते त्यावेळी आपण ते घेऊन घेतो. जास्त प्रमाणामध्ये जेवढा आपल्याला लागत असेल तेवढा आपण साठवून ठेवतो. उदाहरणार्थ जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण तांदूळ घेतो, कारण तांदूळाचं उत्पादन डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये येऊन जाते आणि त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये तांदूळ स्वस्त असतात म्हणून मग आपण घेतो. पण जसे जसे दिवस जात जातात तसं जसं काय होतं तांदूळ महाग होत जातो. मग हेच आपल्याला प्राप्तीमध्ये सांगायचं आहे. प्राप्तीमध्ये हीच संकल्पना आहे, ही थोडीशी लक्षात घेण्याजोगी आहे. आपण गव्हाचं उदाहरण पाहत होतो की गहू त्यांनी 8 पोते जे गहू आहे हे 8 पोते गहू त्यांनी विकायचे ठरवलेले आहे बाजारामध्ये. त्याचा तो पुरवठा करणार आहे थोडक्यामध्ये, पण तो एकदमच्या एकदम 8 पोते नेत नाही आहे. तो पाहतोय की बाजारामध्ये 2500 रुपये क्विंटल गहू आहे. मग 2500 रुपये क्विंटल गहू आहे म्हटल्यावर तो त्यातले 2 पोते विकायला नेतोय, 2 क्विंटल गहू विकायला नेतोय. त्यानंतर जर गव्हाची किंमत वाढली आणि ती 2700 रुपये क्विंटल झाली तो अजून 2 पोते गहू. म्हणून काय म्हटलेलं आहे, प्राप्ती म्हणजे काय की विविध किंमत पातळ्यांना किंवा विविध किमतींना बाजारामध्ये वस्तूच्या विक्रीनंतर, मग त्यांनी एकदमच्या एकदम 8 पोते विकले का? नाही विकले. त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी 2 पोते आधी विकले, 3 पोते मग विकले, पुन्हा 2 पोते विकले. जशी जशी किंमत वाढत गेली तशी तशी त्या किमतीनुसार त्यांनी ती विक्री केलेली आहे. परंतु 8 पोत्यांची नंतर त्यांनी विक्री केलेली आहे. मग 8 पोत्यांची विक्री ज्यावेळी त्यांनी केलेली आहे त्यावेळी त्याला जी किंमत मिळालेली आहे त्या आपण सर्व किमतींचं त्यांनी वेगवेगळ्या किमतींना त्यांनी विकलेलं आहे त्याचा आपण बेरीज केली की आपल्याजवळ किती प्राप्ती झालेली आहे. ही जी झालेली प्राप्ती आहे तर हे जे त्याला मिळालेला पैसा आहे तर त्याला आपण प्राप्ती असं म्हणतो. ही जी प्राप्ती आहे ही प्राप्ती देखील 3 प्रकारची आहे असं आपण सांगतो. सगळ्यात पहिला त्याच्यामधला प्रकार आहे एकूण प्राप्ती. ज्याप्रमाणे खर्च हे 3 प्रकारचे होते त्याप्रमाणे प्राप्ती देखील जी आहे तर ही प्राप्ती देखील 3 प्रकारची आहे. पहिला प्रकार आहे एकूण प्राप्ती. मग आता एकूण प्राप्ती म्हणजे काय? एकूण प्राप्ती जी आहे तरी एकूण प्राप्ती म्हणजे काय? एकूण प्राप्ती म्हणजे वस्तूच्या विक्रीनंतर जी कोणती वस्तू विक्री केलेली आहे त्यांनी तर या वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम. वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. एकूण प्राप्ती म्हणजे काय की जे काय त्याला मगाशी आपण 8 पोत्यांचं उदाहरण घेतलं थोडक्यामध्ये की 8 पोते गहू विकल्यानंतर त्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्याला किंवा उत्पादकाला जे कोणती रक्कम एकूण मिळालेली आहे ती म्हणजे एकूण प्राप्ती होय. आणि हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न असते. एकूण प्राप्ती जी आहे ही एकूण प्राप्ती आपण ज्याला म्हणतो तर ही एकूण प्राप्ती हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न असते. मग आता एकूण प्राप्ती कशी मोजायची आहे तर एकूण प्राप्ती म्हणजे सूत्र आहे त्याचं किंवा एकूण प्राप्ती इज इक्वल टू काय म्हणतोय आपण एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या. एकूण नगसंख्या गुणिला काय आहे गुणिला किंमत. एकूण नगसंख्या गुणिला किंमत. एकूण प्राप्ती म्हणजे काय? एकूण प्राप्ती म्हणजे एकूण नगसंख्या गुणिला किंमत. मग आता आपल्या लक्षात येईल की आपण काय म्हटलं होतं की गव्हाचं आपण उदाहरण घेतलं होतं. गहू किती झालेले होते? 8 क्विंटल गहू झालेले होते. किती झाले होते? 8 क्विंटल गहू झालेले होते. 8 क्विंटल गहू गुणिला आपण याचे ॲव्हरेज काढले आणि असा विचार केला की 2500 रुपये भाव आहे.
2500 रुपये भाव आहे. मग 25 8 200 किती झाले 200 आणि वरती 2 आहे ना. म्हणजेच किती त्याला हे झालेली आहे 2500 गुणिला 8 25 जी विक्री झालेली आहे त्याला जी प्राप्त झालेली जी किंमत आहे तर ही याला प्राप्त झालेली किंमत जी आपण सांगतो तर ही प्राप्त झालेली किंमत ही 20,000 आहे असं आपण सांगू शकतो. किती झालेली आहे ती किंमत जी आहे ही किंमत 20,000 रुपये झालेली आहे. किंमत किती झालेली आहे 20,000. म्हणजे एकूण प्राप्ती त्याला किती झालेली आहे त्या गव्हापासून त्याला एकूण प्राप्ती जी आहे ही 20,000 रुपये झाली आहे. कशी काढली आपण एकूण प्राप्ती इज इक्वल टू एकूण नगसंख्या 8 क्विंटल त्याला गहू झालेला आहे गुणिला किंमत बरोबर 2500 रुपये एका क्विंटलची किंमत आहे म्हणून 20,000 रुपये जे आहे हे 20,000 रुपये त्याला एकूण प्राप्ती झालेली आहे. समजलंय सगळ्यांना. मग आता दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार आपण पाहणार आहे तो आहे सरासरी प्राप्ती. हा देखील सोपा आहे. काल आपण ज्या पद्धतीने खर्च पाहत असताना एकूण खर्च सरासरी खर्च आणि सीमांत खर्च असे 3 खर्च बघितले त्याचप्रमाणे आपण प्राप्तीचा जो विचार करतो आहे तर प्राप्तीचा देखील विचार करताना आपण जो प्राप्तीचा विचार करतो आहे तर हा प्राप्तीचा देखील विचार करताना आपल्याला सरासरी एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती हा भाग आपल्याला करायचा आहे. हे 3 प्रकार जे आहे ह्या 3 प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता सरासरी प्राप्ती म्हणजे काय सरासरी प्राप्ती म्हणजे काय हे पाहत असताना आपल्या असं लक्षात येते की पहा प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मी तुम्हाला मगाचं जे उदाहरण सांगितलं त्या तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. आणि थोडक्यामध्ये एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येने ज्यावेळी आपण भागतो एकूण जी प्राप्ती असेल या एकूण प्राप्तीला ज्यावेळी आपण एकूण नगसंख्या जी असेल या नगसंख्येने ज्यावेळी आपण भागतो त्यावेळी आपल्याला सरासरी प्राप्ती प्राप्त होते. सरासरी जी प्राप्ती आहे तर ही सरासरी प्राप्ती काढणं अत्यंत सोपं आहे. आता मगाचं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण 8 क्विंटल गहू विकलेले आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं सुरुवातीला 2,000 रुपये क्विंटल असताना त्यांनी काही गहू विकले 2200 रुपये क्विंटल असताना काही विकले 2500 रुपये क्विंटल असताना काही गहू विकले आणि 2700 रुपये क्विंटल असताना देखील त्यांनी काही गहू विकलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वेगवेगळी किंमत असताना विविध किंमत पातळ्यांना त्यांनी आपलं जे उत्पादन आहे हे आपलं उत्पादन विकलेलं आहे. मग आपण काय केलेलं आहे आता एकूण किंमत काढली किंवा 2,000ला किती विकलेले आहे 2200ला किती विकलेले आहे 2500ला किती विकले 2700ला किती विकले ही आपण किंमत काढलेली आहे. आणि ही किंमत काढल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे एकूण प्राप्ती मिळालेली आहे. आपल्याला काय मिळालेलं आहे एकूण प्राप्ती आपल्याला मिळालेली आहे. मग आता आपल्याला जर सरासरी प्राप्ती जर काढायची असेल सरासरी प्राप्ती म्हणजे प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती मिळणारं उत्पन्न मिळणारी रक्कम मग त्याला आपण सरासरी प्राप्ती असं म्हणतो. मग आता मगाचं उदाहरण आपण घेऊया की प्रत्येक नगसंख्येनंतर प्रत्येक पोत्यानंतर त्याला जे मिळालेलं आहे तर ती सरासरी प्राप्ती परंतु ज्यावेळी आपण सगळ्यांची एकत्रित बेरीज केलेली आहे एकूण प्राप्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि एकूण प्राप्ती प्राप्त झाल्यानंतर त्याला आपण एकूण नगसंख्येने ज्यावेळी भागतो त्यावेळी त्याला आपण सरासरी प्राप्ती असं म्हणत असतो. उदाहरणार्थ पहा सूत्र आहे आपलं सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागीला एकूण नगसंख्या. एकूण प्राप्ती भागीला एकूण नगसंख्या
मग आता ही जी आपली एकूण प्राप्ती आहे तर ही एकूण प्राप्ती भागीला एकूण नगसंख्या असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ पहा, आपल्याला एकूण प्राप्ती किती मिळालेली होती? 20,000 रुपये आपल्याला झालेले होते. भागीला एकूण नगसंख्या किती होती? 8 क्विंटल होती. म्हणजे मग उत्तर किती आलेलं आहे? 8 दुनी 16, 4, 8 पंच 40. 8 पंच 40 म्हणजे किती झाला? 2500 रुपये जी आहे ही 2500 रुपये सरासरी प्राप्ती आहे असं आपण म्हणू शकतो. 2500 रुपये सरासरी प्राप्ती म्हणजे थोडक्यात आता आपण काय केलंय की गव्हाची सरासरी किंमत किती आहे ही गव्हाची आपण सरासरी किंमत या ठिकाणी काढलेली आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे सीमांत प्राप्ती. सीमांत प्राप्ती ही देखील अत्यंत सोपी अशी संकल्पना आहे. सीमांत प्राप्ती जी आहे ही देखील अत्यंत सोपी अशी संकल्पना आहे. काय म्हटलेलं आहे की एका जास्तीच्या नगसंख्येच्या विक्रीनंतर एक जास्तीचा आपण नगसंख्या जी आहे त्याची विक्री केली आणि मग एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. उदाहरणार्थ समजा आपण विचार केला की 7 पोते जे गहू आहे, 7 क्विंटल जे गहू आहे, हे 7 क्विंटल गहू आपण विकले आणि 7 क्विंटल गहू विकल्यानंतर आपल्याला 17,000 रुपये आले होते. 7 क्विंटल गहू विकल्यानंतर किती रुपये आले? 17,000 रुपये आले होते. 8वं पोतं आपण विकलं. 8वा जो क्विंटल होता हे 8वं पोतं आपण विकलं गव्हाचं आणि 8वं पोतं गव्हाचं विकल्यानंतर एकूण आपल्याला किती मिळाले? मग 20,000 मिळाले. म्हणजे मग आता काय करावं लागेल? 20,000 मायनस किती येतील आपले? 17,000. 20,000 मायनस 17,000 किती झाले? 3,000 राहिले. म्हणजेच मग सीमांत प्राप्ती त्यावेळी किती झाली? 3,000 झालेली आहे. कारण काय की शेवटचं जे पोतं आहे तर हे शेवटचं पोतं विकल्यानंतर गव्हाचं शेवटचं पोतं विकल्यानंतर आपल्याला 3,000 रुपये हे प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून आपण सीमांत प्राप्ती म्हणजे एक अधिकचा नग विकल्यामुळे, एक जास्तीच्या जादा नगसंख्येचा नग विकल्यामुळे, जास्त नगाची विक्री केल्यामुळे एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. आणि त्याचं सूत्र जे आहे ते आपण सांगतो की सीमांत प्राप्तीबरोबर अधिक एक नगसंख्येनंतरच्या अधिक एक किंवा जादा एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची जी प्राप्ती आहे ती विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती. त्यापूर्वीची झालेली होती आपली ती एकूण प्राप्ती. आता तुमच्या लक्षात येईल आपण मगाचं जे उदाहरण पाहिलं होतं, मगाचं उदाहरण पहा की आपल्याला पहिले किती आले होते? टोटल अधिक एक नगसंख्या विकल्यानंतर आपले किती झाले? 20,000 झाले. 20,000 मायनस पूर्वी किती आली होती? आपली एकूण प्राप्ती किती झाली होती? पूर्वीची ती झाली होती 17,000. म्हणजे मग किती आले? 3,000. म्हणजे जे 8वं जे पोतं आहे ही 8वं पोतं विकल्यानंतरची सीमांत प्राप्ती किती झालेली आहे? तर 8वं नग विकल्यानंतरची सीमांत प्राप्ती ही 3,000 रुपये झालेली आहे. अशा प्रकारे या प्राप्तीच्या ज्या संकल्पना आहेत या प्राप्तीच्या संकल्पना सांगितल्या जातात. एकदा पुन्हा उद्याच्या पिरियडला आपण जो आढावा जो आहे तर हा आढावा आपण एकदा घेणार आहोत.